नमस्कार. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी आपण दिवसातून शेकडो वेळा पाहतो, पण तिचा वापर कधीच मॅनिफेस्टेशनसाठी केला नाही. तो म्हणजे तुमचा स्मार्टफोन. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पासवर्ड, वॉलपेपर आणि चॅट्समध्ये लपलेली मॅनिफेस्टेशनची ताकद सांगणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या डिजिटल सवयी बदलून तुमचे आयुष्य बदलेल. मला सांगा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या सर्वात जास्त जवळ असते? तुमची सावली नाही, तुमचा स्मार्टफोन. आपण दिवसातून किमान 100 ते 150 वेळा आपला फोन अनलॉक करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमचा फोन बघता, तेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त मनाला म्हणजेच सबकॉन्शियस माइंडला एक मेसेज देत असता. आज आपण आपल्या या फोनला मॅनिफेस्टेशन टूल बनवणार आहोत. सर्वात आधी तुमचा फोनचा पासवर्ड बदला. पासवर्ड ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही दिवसातून अनेकदा टाईप करता. आता उदाहरणच द्यायचं तर, जर तुम्हाला तुमचं घर घ्यायचं असेल तर तुमचा पासवर्ड myhome@2026 असा ठेवा. जर तुम्हाला परीक्षेत यश हवं असेल तर topper@95 ठेवा. जेव्हा तुम्ही दरवेळी हे शब्द टाईप करता, तेव्हा तुमच्या बोटांच्या स्पर्शातून आणि नजरेतून तो विचार तुमच्या मनावर पक्का होतो. हे जणू एक डिजिटल मंत्र जपण्यासारखं आहे. तुमचा वॉलपेपर हा तुमच्या आयुष्याचा आरसा आहे. आता उदाहरणच सांगते, जर तुम्हाला खूप फिरायला आवडत असेल तर त्या देशाचा फोटो लावा जिथे तुम्हाला जायचे आहे. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर चकाकणाऱ्या सोन्याच्या नाण्यांचा किंवा ॲब्युंडन्स लिहिलेला सुंदर फोटो लावा. आता आपण डिजिटल पासवर्ड मॅनिफेस्टेशनची काही धमाकेदार उदाहरणं पाहूया. आता तुम्हाला आर्थिक प्रगती करायची असेल, मनी किंवा वेल्थसाठी, तर उदाहरण सांगते. जर कोणाला कर्जमुक्त व्हायचं असेल किंवा बँक बॅलन्स वाढवायचा असेल तर पासवर्ड ठेवायचा आहे रिच मैत्रीण @2026 किंवा डिबेट फ्री @infinity किंवा मनी मॅग्नेट $1 करोड. जेव्हा तुम्ही दरवेळी तुमच्या पगाराचा आकडा पासवर्ड म्हणून टाईप करता, तेव्हा तुमच्या मेंदूला सिग्नल मिळतो की ही रक्कम आधीच तुमच्याकडे आली आहे. आता आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठी काय करायचं आहे, म्हणजे हेल्थ आणि फिटनेससाठी, तर तुम्ही कोणता पासवर्ड ठेवायचा आहे? तर उदाहरण सांगते. ज्यांना फिट व्हायचं आहे किंवा आजारातून बाहेर पडायचं आहे, त्यांनी पासवर्ड ठेवायचा आहे फिट अँड फाईन @60 kg किंवा हेल्दी बॉडी @100 किंवा शक्ती @पॉझिटिव्ह. तुमचं ध्येय असलेलं वजन पासवर्डमध्ये टाका. प्रत्येक वेळी टाईप करताना तुम्हाला तुमच्या फिट शरीराची जाणीव होईल. आता आपण तिसरं पाहणार आहोत. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, सेल्फ कॉन्फिडन्स होण्यासाठी कोणता पासवर्ड ठेवायचा आहे? ज्यांना लोकांसमोर बोलायची भीती वाटते किंवा जे स्वतःला कमी लेखतात, तर त्यांनी काय पासवर्ड ठेवायचा आहे? आय एम द बेस्ट @1 किंवा 1 किंवा फिअरलेस मैत्रीण किंवा कॉन्फिडन्स @पीक. स्वतःची स्तुती करणारा पासवर्ड तुम्हाला दिवसातून 100 वेळा स्वतःची किंमत ओळखायला भाग पाडतो. आता आपण चौथं पाहणार आहोत. प्रेम आणि नात्यांसाठी, लव आणि रिलेशनशिपसाठी कोणता पासवर्ड ठेवायचा आहे? आता उदाहरण सांगते. ज्यांना लग्नासाठी जोडीदार हवा आहे किंवा नात्यात गोडवा हवा आहे, त्यांनी कोणता पासवर्ड ठेवायचा आहे? हॅपी कपल @सून किंवा सोलमेट @कनेक्ट किंवा लव एव्हरीवेअर. नात्यातील शांतता आणि प्रेम अनुभवायचं असेल तर ते शब्द तुमच्या बोटांखाली वारंवार येऊ द्या. आता 5वं, मानसिक शांतीसाठी,
पीस ऑफ माइंडसाठी आपण कोणता पासवर्ड ठेवायचा आहे? तर उदाहरण सांगते. ज्यांना खूप जास्त ताण किंवा स्ट्रेस असतो त्यांनी पासवर्ड ठेवायचा आहे शांती@पीसफुल किंवा काम माइंड@डेली. पासवर्ड टाईप करतानाच एक दीर्घ श्वास घ्या. जणू तो पासवर्ड तुमच्या मनाला शांत करण्याची चावी आहे. पासवर्ड ही फक्त तुमची सिक्युरिटी नाही, तर ती तुमची अफर्मेशन्स आहेत. विचार करा, जर तुम्ही रोज आय एम पुअर असा पासवर्ड ठेवला तर काय होईल? वाईट वाटतं ना ऐकून? मग आत्ताच सकारात्मक शब्द निवडा. जेव्हा तुम्ही फोन अनलॉक करता आणि तो फोटो पाहता तेव्हा तुमच्या डोळ्यांतून ती व्हायब्रेशन तुमच्या शरीरात जाते. तुम्ही तुमच्या ध्येयाला सतत जिवंत ठेवता. आपण व्हॉट्सअपवर चॅट करताना नेहमी काय लिहितो? मी खूप थकलो आहे, काम होत नाही आहे, पैसे नाहीत. हे बोलणं आजच थांबवा. आता उदाहरणच देते. जेव्हा कुणी विचारेल कसा आहेस, तेव्हा ठीक आहे म्हणण्याऐवजी मी खूप आनंदात आहे आणि प्रगती करतोय असं लिहा. शब्दांमध्ये ताकद असते. जेव्हा तुम्ही ते टाईप करता तेव्हा विश्व म्हणजेच युनिवर्स ते ऐकत असतं. आता एक छोटी कृती करूया. डोळे मिटा. तुमच्या हातात तुमचा फोन आहे असं समजा आणि पहिलं आपण अनुभवणार आहोत स्पर्श. फोनचा तो गुळगुळीत स्पर्श अनुभवा. आणि आता पाहणार आहोत काय? दृश्य. तुम्ही तुमचा फोन अनलॉक केला आहे आणि त्यावर तुमच्या सक्सेसचा फोटो पाहिला आहे. आता नाद म्हणजेच आवाज. तुमच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं आहे आणि त्यात तुमच्या बँक बॅलन्स वाढल्याचा मेसेज आहे. त्या मेसेजची टिंग अशी रिंगटोन आहे का? आणि आता भावना. तो मेसेज वाचून तुमच्या चेहऱ्यावर आलेला तो आनंद, तो थ्रिल अनुभवा. ही डिजिटल एनर्जी तुमचं भविष्य घडवत आहे. मैत्रीण म्हणून मी तुम्हाला सांगते, तंत्रज्ञान हे शाप नाही तर वरदान आहे. फक्त ते वापरण्याची पद्धत शिका. आजच तुमचा वॉलपेपर बदला आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणता पासवर्ड ठेवला आहे. पूर्ण पासवर्ड सांगू नका, फक्त शब्द सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना आणि मित्रांना नक्की शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.